गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। याप्रमाणे आपल्याला सदैव ज्ञान देणारे पुस्तक गुरुवर्य यांना मी भगवती विठ्ठल नाकाते सर्वप्रथम विनम्र नमन करते। अक्षर आनंद वाचन स्पर्धेची कल्पना ज्यांनी आपल्या समोर मांडली ती श्री आदरणीय शेडगे सर व आमच्या मनाच्या कोऱ्या पाठीवर ज्यांनी वाचनाचे संस्कार उरले ते आमच्या शाळेतील श्री मुटकुळे सर यांचे मी प्रथमतः मनापासून आभार मानते। यांचे आभार मानायचे कारण असे की वाचायला शिकले तेव्हा पहिल्या वर्गापासून आपण वाचन करत आलो, परंतु वाचन नेमके कसे करायचे, त्याच्या नोंदी कशा ठेवायच्या, पुस्तक हे फक्त वाचायचे नाही तर ते स्वतःच्या आयुष्याशी जोडून त्यातील पात्र जगायचे कसे याचा एक अविस्मरणीय असा अनुभव आम्हाला या स्पर्धेतून अनुभवता आला। या स्पर्धेदरम्यान मी 22 पुस्तके वाचली होती। त्यामध्ये मला आवडलेले पुस्तक म्हणजे थॉमस अल्वा एडिसन। थॉमस अल्वा एडिसन यांनी आपल्या उभ्या आयुष्यात केलेल्या कार्यावर लेखक दिलीप बर्वे यांनी प्रकाश टाकला। थॉमस आपल्या उभ्या आयुष्यात ज्या व्यक्तीच्या आणि शाळेचे फारसे कधी पटले नाही, फक्त 3 ते 4 महिने शाळेत गेलेला घरच्या गरिबीमुळे रेल्वे स्टेशनवर पेपर विकण्याचं काम करणारा थॉमस अल्वा एडिसन याने रेल्वेतील एका रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलाचे प्राण वाचविल्यामुळे त्याला तारयंत्र वापरण्याचे प्रशिक्षण मिळाले। या प्रशिक्षणाच्या जोरावर त्याने एक नोकरी मिळवली। घरच्या गरिबीमुळे मळक्या कपड्यासह तो नोकरीत झाला। त्याच कार्यालयातील सहकाऱ्यांनी त्याची नित्य उडवली, परंतु त्याने एक संदेश प्राप्त करून व एक संदेश पाठवून आपल्या कार्यातून चक्रा बसवली। समोरील बसलेल्या व्यक्तींनाही त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखता आले नाही। थॉमस आपल्या जन्मापासून ते आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत थॉमस अल्वा एडिसन यांनी टेलिफोन, फोनोग्राफ, विद्युतचल, विजेचा बल्ब अशा अनेक यंत्राचा शोध लावला। शेवटी एवढेच म्हणते की आयोजकांनी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करावी व या स्पर्धेत आम्हाला सहभाग घेण्याची संधी मिळावी ही प्रार्थना माता